नमस्कार, मी रुचिका भोंडवे. स्टार विश्वमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गणपतींचं आगमन सगळीकडे झालेलं आहे आणि अर्थातच एक सुंदर अशी गौरी माझ्यासोबत आहे, प्राजक्ता गायकवाड. सगळ्यात आधी मनापासून स्वागत. थँक्यू. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप सुंदर दिसतीये बाय द वे. थँक्यू. कुठून गेलास लुक? म्हणजे त्या गौरीकडे मी वळणारच आहे, पण आधी या गौरीला मला बघू दे. खरं तर हा पारंपरिक सण आहे, त्यामुळे एक पारंपरिक गेटअप मी आज केलेला आहे की ही रेड साडी की जी तनिष्क सारीज यांनी डिझाईन केलेली आहे आणि नथीचा नखरा यांनी ही सगळी ज्वेलरी जी तुम्ही माझ्या अंगावर बघता आहात, ही नथ असेल, हा चोकर असेल किंवा या स्पेशल बांगड्या असतील, मोत्याच्या आहेत छान, आणि या रिंग्ज आहेत किंवा हे कानातले छान झुमके आहेत, खूप छान त्यांनी डिझाईन केलेले आहेत. अगदी नाजूक पद्धतीनं ते सगळं विणकाम केलेलं आहे आणि एक छान असा गेटअप आहे. तुम्ही पाहू शकता आपली सुंदर गौरी सुंदर रेडी झाली आहे गौरीसाठीच. तर मला सांग, किती दिवसांपासून तयारी चालली आहे? तुझा काही हातभार लागतोय की नाही गौरीसाठी? खूप छान वाटतं मला आणि खूप प्रसन्न वातावरण असतं सगळीकडेच. आमच्याकडे सुद्धा तसंच एक प्रसन्न वातावरण असतं. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे गणपती गौऱ्या असतात. 10 दिवस गणपती असतो आणि महालक्ष्मी असतात. तर सगळी तयारी असते आधी, गणपती यायच्या आधी त्यांचं डेकोरेशन, सगळी ती सजावट असेल किंवा गौऱ्यांचं तुम्ही बघता आहात, खूप नाजूक आणि खूप बारीक काम असतं. म्हणजे अगदी साड्या नेसवण्यापासून असेल, ते सगळे पदार्थ बनवणं असेल किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक असेल आणि अजून बाकी काही पदार्थ करणं असेल, तर हे सगळं खरं तर खूप छान पद्धतीने आम्ही सगळेच जण करतो, घरातले सगळेच. खरं तर खास करून माझी आई जास्त याच्यामध्ये पुढे असते, कारण एक जबाबदारी असते गौऱ्यांचं किंवा महालक्ष्मीचं सगळंच करणं आणि तेही तितक्या छान पद्धतीनं झालं पाहिजे. सगळे काही जे रीतिरिवाज आहेत ते छान व्यवस्थित झाले पाहिजेत. तर मग तिचा जास्त याच्यामध्ये सहभाग असतो आणि मला जी काही छोटी छोटी कामं करता येतील किंवा जिथे जिथे हेल्प करता येईल तिथे मी करत असते. आता सध्या तरी मी पाहतीये की छान तयारी तू पण थोडीफार केली आहे, शूटिंगमध्ये पण व्यस्त आहे आणि प्रमोशनमध्ये सुद्धा तू बिझी आहेस सध्या. मला एक सांग, लहानपणी हे सगळं नसायचं, आपण स्कूलिंग करायचो आणि गणपती बाप्पा आल्यानंतर खूप छान छोट्या छोट्या आठवणी आहेत आपल्या. तुझी एखादी आठवण आठवतीये का तुला गौरी गणपतीची म्हण, किंवा साधारणतः या फेस्टिवल सीझनची? खरं तर गौरी गणपती म्हटलं की मला, म्हणजे मी जेव्हा अगदीच लहान होते तेव्हा मी मंडळाच्या ज्या आपल्या स्पर्धा असतात, डान्सच्या कॉम्पिटिशन्स असतील किंवा या सगळ्या, तर ते खास जास्त आकर्षण होतं माझ्यासाठी. आणि आत्ताची आठवण असं मी म्हणणार नाही, कारण 10 दिवस हेच माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल असतात. खूप जास्त एनर्जी असते या दिवसांमध्ये आणि खूप पॉझिटिव्ह एक फीलिंग असतं सगळंच. तर जे काही पुण्यातला गणेशोत्सव आहे किंवा जे देखावे आहेत, जी पुण्याच्या गणेशोत्सवाची खासियत आहे, तर तेच माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. किंवा जे डेकोरेशन करणं आहे किंवा गौरयांची सगळी सजावटीची तयारी असेल, तर हे जास्त मला आवडतं. त्यामुळे एक आठवण अशी नाही, पण खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्या आठवणी अजूनही तशाच दरवर्षी स्मरणात राहतील किंवा येत राहतील. प्रत्येक वर्षी ना देखावा काहीतरी वेगळा असतो आपल्या सगळ्यांच्याच घरचा. यावर्षी काय युनिकनेस आहे, म्हणजे आपल्या सगळ्या गौरींच्या, म्हणजे जे काही देखावा तू उभा केलायस, फॅमिलीने उभा केलाय, त्याच्यामध्ये काय नाविन्य आहे? खरं तर खूप सिंपल आणि सोज्वळ अशी सजावट आहे. तुम्ही बघत असाल की सगळे पदार्थ खाली ठेवलेले आहेत. म्हणजे आपण खालून आधी सुरुवात करूयात, की सगळे फ्रुट्स आहेत, मग त्याच्यामध्ये ड्रॅगन आहे किंवा मक्याचं कणीस आहे, केळी आहे, ॲपल आहे किंवा भुईमुगाच्या शेंगा. असं म्हटलं जातं की गौरया आल्यानंतर आपल्या शेतात जे पिकवलं जातं, तर तो पहिला प्रसाद आधी आपण महालक्ष्मींना देतो, अशी पद्धत होती. म्हणजे सुरुवातीच्या आधीच्या काळात असं व्हायचं की शेतकरी शेतात जे काही धान्य पिकवायचा, म्हणजे मक्याचं कणीस असेल किंवा भुईमुगाच्या शेंगा असतील, तर ते आधी प्रसाद म्हणून महालक्ष्मींना ठेवलं जायचं आणि नंतर मग ते सगळेजण मिळून खायचे. सो ती एक पद्धत आहे. आत्ताच्या काळात तेवढं बघायला मिळत नाही, पण एक आपली पद्धत आहे. म्हणून मग भुईमुगाच्या शेंगा असतील, मक्याचं कणीस असेल, सगळे फ्रुट्स आहेत, मग उपवासाचे पदार्थ आहेत किंवा पुणेरी स्टाईलने पुण्याचे जे काही खासियत आहे, मग भाकरवडी असेल किंवा जे चिवडा आहे, तर ते पदार्थ आहेत किंवा मग आता घरी केलेले सगळ्यांचे आवडीचे पदार्थ रव्याचे लाडू आहेत, चकली आहे, अनारसे आहे, शंकरपाळ्या आहेत,
हे सगळे पदार्थ. नंतर मग धान्यांच्या राशी ठेवलेल्या आहेत. जे काही कडधान्य आहेत, मग ते अ, म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी, बाजरी हे सगळे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर जो प्रसाद असतो महालक्ष्मींना, आज हळदी-कुंकू आहे, तर मग त्या दिवशी पुरणपोळीचा खास नैवेद्य गौऱ्यांसाठी केला जातो. तर तो तिथे ठेवलेला आहे. आणि मग अखेर आपण आता गौऱ्यांकडे जाऊयात, की ज्या खूप छान आणि एक वेगळंच तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. खरं तर असं म्हणतात, की जेव्हा गौरया येतात पहिल्या दिवशी, तेव्हा त्यांचा चेहरा खूप प्रसन्न दिसतो. सेकंड डेला त्यांचं हळदी-कुंकू असतं, मग त्या अजून छान दिसतात. आणि जेव्हा थर्ड डेला त्या जातात, तेव्हा थोडासा असा त्यांचा चेहरा असा हिरमुसलेला दिसतो. आणि हे खरंच होतं. मी स्वतः सुद्धा हे बघते किंवा अनुभवते. आणि तुम्ही बघत असाल की नॉर्मल सहावार साड्या नेसवलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक स्टाईल देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की ज्या मिऱ्या आपण घालतो, तर त्याच्यात जी स्टार्टिंगची मिरी आहे, तर ती वरती कमरेला खोचलेली तुम्हाला दिसेल, की जेणेकरून साडीचा जो काठ आहे तो सुद्धा हायलाईट होईल. आणि पदर आहे दोघींच्या सुद्धा डोक्यावर. खास ज्वेलरी त्यांच्यासाठी यावर्षी डिझाईन केलेली आहे, ती म्हणजे नथीच्या नखरा यांनी. कारण गळ्यात चोकर दिसतोय तुम्हाला, एक सुंदर असा चोकर आहे दोन्ही गौऱ्यांच्या गळ्यामध्ये. कानात त्यांचे झुमके आहेत, त्या चोकरवरचे सेट आहेत. नंतर एक मोठं गळ्यातलं आहे आणि त्यांचं मंगळसूत्र. सो अशा पद्धतीने एक छान सजावट आहे. त्यांचं बाळ खाली ठेवलेलं आहे दोघींचं. तर एक असं छान आणि खास करून बैलगाडी ठेवलेली आहे, की एक आपली परंपरा, शेतकरी राजा म्हणून एक छान बैलगाडी ठेवलेली आहे. अगदी सुंदर असा देखावा उभा केलेला आहे, अगदी सिंपल फॉर्ममध्ये. तर आता सध्या बिग बॉसची खूप जास्त क्रेज चालू आहे. आजींपासून छोट्यातल्या छोट्या मुलांपर्यंत ना सगळेजण बिग बॉस बघतात. तुला असं कधी वाटतं का आपण पण बिग बॉसमध्ये जावं? खरं तर मला सुद्धा विचारणा केली होती बिग बॉससाठी. पण आता प्रोजेक्ट्स आहेत खरं तर. मागच्या महिन्यात गुगल आई रिलीज झाला किंवा आता 13 सप्टेंबरला फौजी रिलीज आहे. त्यामुळे त्याच धावपळीत मी आहे प्रमोशनच्या वगैरे. त्यामुळे सध्या तरी बिग बॉसचा विचार नाहीये. आणि पुढे जर भविष्यात कधी आला तर जाशील का? माहिती नाही. मी माझ्या फॅन्सना विचारेन, की त्यांना आवडेल का मी त्यामध्ये गेलेले आणि मग निर्णय घेईल. नक्कीच. कमेंटमध्ये नक्की सांगा, की प्राजक्ता बिग बॉसमध्ये गेलेली तुम्हाला आवडणार आहे की नाही? पण तू एक स्वतः आर्टिस्ट आहे, ॲक्टर तर आहेच, पण एक छान आर्टिस्टसुद्धा आहे, डान्ससुद्धा तुला छान जमतो. तर बाहेर डान्स फॉर्मची एक वेगळी क्रेज दिसून येते. म्हणजे गणपतीमध्ये अशा पद्धतीचे डान्स करणं योग्य आहे की नाही आहे? खरं तर ती आपली कला किंवा जी परंपरा आहे, तर त्याला कुठेही धक्का लागता कामा नये किंवा डाग लागता कामा नये. या पद्धतीने प्रत्येक कलाकारानं त्याची कला सादर करावी, या मताची मी आहे. अगदीच, अगदीच. मला एक सांग, आत्ता जे तू बोललीस, तर तुला कधी भविष्यामध्ये असं कधी सांगण्यात आलं, की तुला हे प्रोजेक्ट्स निवडायचे आहेत, तर तुझा काय क्रायटेरिया असा सिलेक्ट झालेला, की कशा कशा टाईपचे प्रोजेक्ट्स तू करतेस? कारण आता एक महाराष्ट्राच्या समोर ना एक तुझी छानशी ओळख बनलेली आहे आणि प्रत्येकाचा तो साचा असतो आणि त्या साच्यातून बाहेर येणं थोडंसं डिफिकल्ट असतं. पण तू भविष्यामध्ये कशा-कशा टाईपचे प्रोजेक्ट्स तुला करायला आवडतील? खरं तर मी स्वतःला खूप नशीबवान समजते, की प्रत्येक भूमिकेत प्रेक्षक तितकंच प्रेम देतायत. म्हणजे महाराणी येसूराणी साहेबांची भूमिका तर ही न भूतो न भविष्यती अशी भूमिका झाली. म्हणजे अजूनही प्रेक्षक त्या भूमिकेनं ओळखतायत. तर मी धन्यवाद मानते रसिक मायबाप प्रेक्षकांचे त्यासाठी. नंतर सिंगल नावाचा चित्रपट मी एक केला, की ज्याच्यामध्ये नॉर्मल कॉलेज गोईंग लव्ह स्टोरी होती आणि मी कॉलेज गोईंग गर्ल दाखवले होते. तर त्याला सुद्धा छान रिस्पॉन्स प्रेक्षकांचा मिळाला. नंतर लॉकडाऊन लग्न ही एक कॉमेडी धाटणीची फिल्म मी केली, ज्याच्यात एक वेगळाच रोल होता. त्याला सुद्धा छान रिस्पॉन्स प्रेक्षकांचा मिळाला. मागच्या महिन्यात गुगल आई नावाचा साऊथ चित्रपट रिलीज झाला, तर त्याच्यात एक वेगळीच भूमिका होती. एक स्ट्रॉंग वुमेन मी त्याच्यामध्ये दाखवले होते. साऊथ स्टाईलने माझा फाईट सिक्वेन्स त्याच्यामध्ये होता. तर त्याला सुद्धा छान तितकंच ॲप्रिशिएशन फॅन्सकडनं मिळालं. आणि आता जी फौजी ही फिल्म आहे, तर त्याच्यात एक वेगळाच रोल आहे. सो असे वेगवेगळ्या धाटणीचे रोल्स मी साकारते आहे, पण प्रेक्षकसुद्धा तितकंच प्रेम त्या भूमिकांना देत आहेत. त्यामुळे असा कुठला क्रायटेरिया नाही आहे, की बाबा अशा पद्धतीचेच रोल मी करेल किंवा मी नॉर्मल रोल करेल किंवा मी फक्त हिस्टॉरिकलच रोल करेल. तर सगळे रोल
की जे मला छान वाटतील करायला, आणि कुठेही माझे जे फॅन्स आहेत की माझा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना कुठे असं वाटणार नाही की यार आम्ही हे नाही बघू शकत किंवा हे आम्हाला नाही छान वाटत बघायला, असे रोल्स मी नाही करणार. मी आपली संस्कृती, आपली जी काही परंपरा आहे ती सगळं जपून आणि महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेला जे प्रेक्षकांनी प्रेम दिलं त्या प्रेमाची जाणीव ठेवून अखेरपर्यंत काम करत राहील, पण नक्की वेगवेगळ्या भूमिका साकारेन. नक्कीच, आणि आम्हाला पाहायला सुद्धा आवडेल. शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. आता गणपती बाप्पा पण आलेले आहेत, तर गणपती बाप्पांना सॉरी बोलायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी बोलशील, आणि थँक्यू बोलायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी? सॉरी जर बोलायचं असेल गणपती बाप्पाला तर मी आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात जर माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, मग ते म्हणजे काय म्हणू, मुद्दाम असेल किंवा चुकून असेल, तर त्यांना त्यासाठी मी सॉरी म्हणेन आणि थँक्यू म्हणेन. तर इतकं छान देवानं रूप दिलेलं आहे, इतकं सगळं छान सगळं दिलेलं आहे आत्तापर्यंत. म्हणजे कधीच कुठली गोष्ट मागायची गरज पडली नाही. मनात आलं की ती कष्ट करण्याची ताकद सुद्धा गणपती बाप्पाने दिली आणि ते स्वप्न साकार करण्याची एक वेगळं धैर्य किंवा एक वेगळं ते शौर्य सुद्धा गणपती बाप्पानेच दिलं. त्यामुळे आत्तापर्यंत जेवढं काही कमवलंय ते सगळं बाप्पाच्या कृपेमुळेच आहे. त्यामुळे त्यांनाच थँक्यू. थँक्यू सो मच. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मजा करा, मस्ती करा. गणपती 10 दिवसांचा एक वेगळाच माहोल आहे आणि पुण्यातल्या गणेशोत्सवाचा अनुभव घ्या आणि सगळं करा, फक्त स्वतःची काळजी घेऊन करा. आणि आता विसर्जन मिरवणुका लवकरच येतील, तर जास्त मोठ्या प्रमाणात डीजे न लावता आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तुमचा जो काही जल्लोष आहे, तुमचा आनंद आहे तो साजरा करा. आणि आत्ताचा जो ज्वलंत विषय आहे महिलांची सुरक्षा किंवा मुलींची सुरक्षा, तर याच्याकडे सुद्धा आता डोळसपणे बघूयात आणि प्रत्येकानंच, आपण सगळ्यांनीच मुलींचा, महिलांचा आदर करायला शिकूयात, एवढंच म्हणते. आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.